वेलकम बॅक टू माझ्या चॅनलमध्ये. तर कसं आहेत तुम्ही? आय होप की तुम्ही एक नंबर असाल. तुम्ही एक नंबरच असा कधी पण ना. तर आज आम्ही चाललो. आज आमचं दुपारीच प्लॅनिंग झाला की उज्जैनला जाऊया. तर आमचं आज प्लॅनिंग झालेलं आहे. पर्यदा, मी, दीपदा, राख्यादा आणि प्रकाशात आम्ही चाललो. आम्ही जाणार आहोत थार घेऊन जाऊ, म्हणजे आम्ही मजाच करू. आणि पहिले आम्ही जाऊ, जेवढा आम्हाला कव्हर होईल तेवढा, म्हणजे पहिले आम्ही जाऊ शिर्डीशी उद्या डायरेक्ट मग उज्जैनला आणि उज्जैनशी घरी. तर बघूया, चला आमच्या पार्टी. आता वाजल्यात 9:30 आणि मम्मीने मला वडे केलेत आणि चिप्स वगैरे घेतले खायला. चार्जर घेतला, पार्टी बॅग भरले. तर आता चला डायरेक्ट निघलो, येऊ. 1 2 3 स्टार्ट आलेली आणि आम्हाला स्वतः थकले आले. तर बघा आमची माझी गाडी नट्ट आमची. बघा गाडी आम्ही धुवून नाही घेतली. जायचं फिक्स असताना आमचं तर गाडी धुवून घेऊन. बघा मी आता चाललो, निघलो. हा आता बघा आमचा राकेश मात्रे. तू कडल ना, कडल येऊ आहे ना बादशाह. आणि पर्यंत पुढं चल. बरं बस सगळी निघली. परत चला फायनली आता आम्ही निघलो. आता पहिले पेट्रोल टाकून झाल्यावर आम्ही निघू. बघा आता आमचं पेट्रोल लागतं 1000पर्यंत. आता गेलं, बघू किती फुल होते. अर्धा टाकी दादाने ठेवलेच. बघू आता 2000चा वाजलाय आणि अर्धी पहिले टाकी होतीच, अर्धीच. फोटो काढून घेतला मी मस्त. चला आता 5 जण एकदम कम्फर्टेबल आहेत. पुढं 2 आणि मागे 3 एकदम मस्त बसू. तर आता आमच्या तुम्ही पण चालले हा का? चला 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 आता रेड बुल पीत चालले आणि तिकडे आमची पण चालला. हा आता आम्ही वगैरे पार्टीत आणली. गोष्ट चालू आहे. फुल एक्सप्रेस आहे ह्या एक्सप्रेसला. आणि गाडी फुटली नंतर टायर डायरेक्ट फुटला डायरेक्ट. आणि अशी त्याने आमची गाडी काढली स्विफ्ट साईडला, कम्प्लीट साईडला. ऐका लगेच 1 मिनिट टोचून काय मदत टाकेल. आम्ही भाकरी वगैरे पार्टी आणली आणि भाजी तिथे भाजी पण आणली आणि वाटर काय आमलेटची भुर्जी नाही. आम्ही वहीच खाणार होतो. आम्ही भाजी वगैरे घेऊ. कुठे भाजी कोणी कुठे हॉटेलला बसू, बघू हॉटेलला बसून थोडस आम्ही आता त्याच्यानंतर पुन्हा शिर्डीचा प्रवास चालू करणार. आणि नंतर सकाळी आम्ही पहाटे 4 वाजता उठून मग आम्ही दर्शन वगैरे घेणार शिर्डी साईनाथांचा. आणि त्यानंतर आम्ही भोलेनाथांचा दर्शन घेण्यासाठी उज्जैनला प्रवास करू. ओके, समज आता आमच्याकडे तुम्ही पण. याला मारतो आहे. तर हा आमचा खंडाळ्याचा बोगदा आलेला आहे. यानंतर आम्ही वरती लोणावळ्यात चढणार. आणि माझा ब्लॉग घेऊन आता सांभाळणार आहे, कारण की मला बोलता नाही ना. त्याला असं वाटतंय तोच बोलतोय ना. आता भांडण आमच्या बाबाची मारतील मला. आता आम्ही हॉटेल बघतो जेवायला. आता आम्ही चाकणच्या शिर्डीला पोहोचू. आम्ही 2 मिनिटात. डीजे काय बघ. ठीक आहे बघा आम्ही आता हॉटेल थांबलो. मल्हार हॉटेलला. चालू आहे का नाही बघता, थांबा. चालू आहे का? हॉटेलचा व्ह्यू बघा असता भारी वाटतंय. पाऊस पडतो आणि पावसात म्हणजे एकदम भारी वाटतंय. आयलो मल्हार. आम्ही तिकडे बाहेर बसले. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि बघा आमची गाडी कशी चमकतंय, भारी वाटतं का नाही? आता गाडीत कसं बसून पण पाय दुखतात. आता थांबत जाऊ आम्ही. चला आता आम्ही भंडारा डोंगर क्रॉस केलेला आहे. मला कालवून दिसणार नाही. या रोडने आता दाखवू आम्ही. आता 1:30 वाजले आणि आम्हाला आता झोप आले. तर आम्ही त्याचा रूम वगैरे बघतो. आता हॉटेल बघायला थांबलो. गाडी कसली भारी वाटतं बघा ना. हायवेला थांबवले. झोपू आणि उद्या शिर्डीला सकाळी 7-8 वाजता इथून निघू आम्ही.
चला रूम भेटले का ना बघू आता आम्ही इथं रूम बघतो. हे बघा आमची रूम बघा कसला भारी केलाय सजवलाय. आणि उन्हाला नाही आलो आम्ही बरोबर आले हो आणि घाबरतो. रूम एवढीच आहे. इथं आमचा कपडे टांगू आणि बघा कसं दिसतंय टॉयलेट आणि अंघोळ धुवायला. रूम भारी तशी. इथे आम्ही आता टी व्ही बघू, बातम्या बघू, काय पण बघू. तर आता मी बॅगी आणतो. चला आज झोपू इथंच. आता मी इथं राहणारच आहे. गाडी आम्ही पार्किंगला लावतो. आणि जी आमची रूम आहे ना ती डायरेक्ट वरती एकदम वरती एवढ्या पायऱ्या सोडून डायरेक्ट वरती. बघा आता मी वरती चालले. लय वरती रूम आहे, लय वरती. पेमेंट पहिला करावं लागेल. मॉर्निंग सगळ्यांना आता तेव्हा 7 आणि माझी आंघोळ झालेली, सगळ्यांची आंघोळ झालेली. आता दुपार आंघोळ गेला आहे. आणि बाहेरचा व्ह्यू बघा जालीमुळे दिसणार नाही. आता आम्ही जाऊ शिर्डीला. शिर्डीची दर्शन घेऊन आम्ही जाऊ छंदा. आता आम्ही निघलोत. आता गाडी फिरवत आहे आणि आम्ही नाश्ता करत त्याच हॉटेलला जातो. गोविंदा 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 मला लगीन करायचंय अमदा. इथं आता मी नाश्ता करायला आलो. आता डोसा मागितलाय. चालले मी आता. हे वाजते बघा डोसा आला आमचा. हे बघा आता आम्ही निघलो. ड्रायव्हर चेंज. पहिला स्टॉल बघा, पहिला स्टॉल. तुम्ही बोलून दाखवले उत्तम केला. आणि मला पॉईंट भेटला 21 किलोमीटर तरी. हे बघा शिर्डी एअरपोर्टला आम्ही आता आलेलो. एक पण नाही मग एक पण नाही. हे बघ एअरपोर्ट कितकुसा छोटाचा छोटा. काय मोठा येईल बघा आता दिसत नाही काय. दिसेल बघा विमाना बसला आमचा दादा. बघा हाय कर हाय कर. हा विमाना बसा विमाना. हे बघा आता आमची ऑफ रायडिंग चालू झालेली आहे. स्मूथ आमची गाडी चालू आहे. डुंग 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 ऑफ रायडिंग. तो एअरपोर्ट तिकडे एअरपोर्ट एअरपोर्ट काय कुठला हा समोर दिसतो छोटा राडा. हा का हा राडा आहे. तिथं असेल तो पिक्चर मध्ये दाखवलेला तो गोलमाल. तो गोल वरती याला बोल नाही. गोलमाल है भाई गोलमाल है. आम्ही आलेलो आहे. आता गाडी पार्किंग लावतो आणि चालत जाऊ तिकडं. गाडी आता आम्ही इथं पार्किंग लावले आणि आता चाललो चालत चालत. चप्पल वगैरे काय घातला ना आम्ही. आता डायरेक्ट चाललो. मंदिर दादा मंदिर कुठे आहे. मंदिर पुढे आता. आता आम्ही आलोत मंदिरात. ओम साईराम. तुम्हाला साईबाबाचं दर्शन करतो. आम्हाला टी व्हीला आहे ना तिथं दर्शन करतो जाऊ तुम्हाला मंदिर. आता आमचं जस्ट दर्शन झालेलं आहे. हे बुरबुर बुरबुर थांबा का. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही 11 वाजता आतमध्ये गेलो आणि आरती झाली आली. 1 वाजता आमचं दर्शन परफेक्ट झाला. तर मागच आहे. आता आम्ही जाऊ उज्जैनला. कसलं भारी वाटतं सगळं. पालखी शिर्डीची गावी साईबाबा साईबाबा ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. गाडीला लावायला स्टँड घेतला आम्ही. म्हणजे गाडी आम्ही लोकेशनला गाडी चाललो. तंटेंडे घेतात. आता आम्ही गाडीत बसतो.
आणि गाडीत बसलो का मला काय बोलता नाही, कारण की यांची गप्पा गोष्टी चालू असतात ना, मध्ये मोबाईल काढला का बोलता काय मी बोलता तो रेकॉर्ड येईल असं तसं म्हणजे यांचं असं चालू असं गोष्टी. मग मी गाडी चालवतो आणि त्याच गाडीमधून तर गाणी लागतं असं करतो. आता बसतं आता डायरेक्ट उज्जैन. आता कधी थांबून काहीतरी खाऊ बघू आता कसं काय आणि डायरेक्ट उज्जैन. चला आमची भाजी आलेली आहे जेवण. आमची रनिंग आहे किती तासाची 9 तासाची ना, म्हणजे 12:30-1 वाजलं जेवण घेऊन. मस्त वाचलंय. जावजी हात नका लावून पाहेल कोणीतरी, जावजी हात नका लावून पाहेल कोणीतरी. पबजी लवर. आता आम्ही पेट्रोल पंपावर थांबलोत. थार गड्डी सीएनजी शिवारी आलेली उलट धुले से आगे है तो हमको लगता है 11-12 बजेंगे आने में. अपने लिए रूम चाहिए. फायनली आम्ही आता इथं थांबलो चहा वगैरे काय प्यायला. चहा वगैरे पिऊन जाऊ आम्ही. व्ह्यू बघा असला भारी बाईक ना झाली की सोडून आयफोन बाई. आता इथं थोडा फ्रेश आला आणि इथनं काहीतरी चहा वगैरे पिऊ. गाडी इथं लावले. ड्रायव्हिंग आता मी करतोय. आता थांबलोत वॉशरूम करायला. आमच्या टाकी खूप आहे अजून. मम्मी का बोलणे ना, मम्मी का फोन दादांनी घरी फोन लावलाय. ठीक आहे. आता आम्ही इथं ताब्यात थांबल्यावर जेवतो येतो आणि परत ड्रायव्हिंग करतो निघतो. आता फोन मी इथे चार्जिंग लावतोय. आता असं आमचं जेवण बिवून झालेलं आहे. आता आम्ही डायरेक्ट थांबाला उज्जैनला. आणि आता 100 किलोमीटर काहीतरी आहे आता ड्रायव्हिंग मी. चला 2:30 वाजले आहेत आणि आम्ही आता रूम बघितलेली जे त्यांना फोन वगैरे लावला आणि आता चाललो तिकडे चालत काही मागे बॅग घेतले. रूम आम्हाला 1 नंबर भेटलेले. तुम्हाला दाखवतो मला. आता मी चाललो नाश्ता करायला आणि मंदिरात सगळे फिरायला. तू मग सांगतो असं बघा सगळे निघले तर बघा. आणि मी चार्जर घेऊन फोन चार्जिंग लावीन. आता नाश्ता करायला तिथे फोन चार्जिंग लावीन आणि मस्त आम्ही फिरू. 7-8 मंदिरे तिथं आहेत एकूण. बघूया चला. बघा आम्ही कसल्या भारी रिक्षा बसले आहो. बघा आमचे नेते साहेब. हॉटेलमध्ये कशा काही ठरत बघा ना. इथं हॉटेल आणि इथं गाडी आणि आमची गाडी म्हणजे आम्ही रिक्षा घेतली ती.
या हॉटेलला डायरेक्ट थाल्या लावल्यात म्हणजे बघा डायरेक्ट थाली. ही बघा कशी थाली आलेली आमची प्रोफेशनल. आम्ही निघलो आहोत मस्त. आता दादा जेवण जिरवत आहे बघा. आता आम्ही आश्रममध्ये आलो. कृष्ण, सुदामा आणि बलराम तिघांना जे आपले देव आहेत ना तिथे अभ्यास करायला यायचे पूर्ण म्हणजे ह्या आश्रमात. आओ ना, ये मंदिर पूरे भारत और पूरे विश्व में एक ही मंगल का मंदिर है. स्कंद पुराण के अनुसार शिव जी के मस्तक का पसीना इस धरती पर गिरा था, जिससे शिवलिंग के रूप में मंगल ग्रह का जन्म हुआ. वैसे तो आप शिव मंदिर गए होंगे, आपने शिव जी का सवारी गए पे देखा है, शिव जी का सवारी गए पे देखा, नंदी महाराज को देखा है ना. लेकिन यहाँ पर नंदी जी ने आपको इस प्रकार भेड़ का सवारी देखने को मिलेगा. भेड़ यानी कि मेंढा, जो राजस्थान में पाया जाता है. मेंढे के ऊपर सवारी होने की विशेषता है कि महामंगल मेष और वृश्चिक राशि के स्वामी है और मणिधर के सेनापति और 21 युवाओं के अधिपति, इसलिए इनको भेड़ का सवारी दिया गया है. इस मंदिर की विशेषता है कि मंदिर बनाए कर्क रेखा के ऊपर यानी पृथ्वी की नाभि के ऊपर. अभी अपन पृथ्वी के बीचों बीच खड़े हैं. ये पृथ्वी का सेंटर पॉइंट है. आपने कर्क रेखा का नाम तो सुना ही होगा. कर्क रेखा इसी मंदिर से गुजरी है. यहाँ से महाकाल, महाकाल से सोमनाथ. मंगल भगवान की माता का नाम है भुवनेश्वरी देवी यानी पृथ्वी माता. उनका मंदिर भी आपको यहीं देखने को मिलेगा. उनके मंदिर की परिक्रमा करके आना. उनके मंदिर की परिक्रमा पूरी पृथ्वी की परिक्रमा समान मानी जाती है. आए हो तो ये पुण्य भी जरूर कमाना. उधर देखो पीछे, उनको दान चढ़ाने से 21 बाधा और 21 कष्टों का निवारण होता है. इधर देखो, जैसे भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, जमीन जायदाद, कोर्ट कचेरी, शादी विवाह, कर्जे छुटकारा, अगला कार्य पूर्ण, शुभ वर वधू, मंगल दोष छुटकारा. अगले बघा दोन घेतलेले आहेत. ही काठी घेतली, मी बांबू घेतलाय. चल आता गणेश मंदिर. वाईट नंदी बैल आता मी चाललो घरी रूमवर. आमचा महादेव. आता आमच्या दादाने वहीस बी सोडलेलं आहे डायरेक्ट. महाकाल का भगत हो गया, महाकाल का भगत. आता आम्ही चाललो मंदिरात परत. आता आम्हाला परत आरती भेटेल, परत दर्शन घेऊ आम्ही. राखे जायला आज मागं बसल्याने बघ मी पुढं. आता आम्ही चाललो रामघाटची आरती बघायला. हो. मिनिटामध्ये आरती चालू होणार आहे बघा. सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो दादा आणि मी आहे आणि रामराम. ठीक आहे बाय. मी येईपर्यंत आरती वगैरे सगळं झालेला होता, पण मी आता इथं वरती थांबले बघा. आणि इथं बघा व्ह्यू बघा असला भारी आहे. कॉरिडॉरमध्ये आलो होतो बघा. सगळं गो आता हे बघा इकडे बघा. मोठी व्हिडिओ
व्हिडिओ काढल्यात मी पण त्या आडव्या नाही काढल्या, उभ्या काढल्यात. मी त्यात ॲड करायचा प्रयत्न करतो डायरेक्ट. आणि आता आम्ही निघलो रूममध्ये. आता लय पाय जमल्यात, लय म्हणजे लय चालले. महादेव दिसतो का येत नाही व्हिडिओ लास्ट टाइम म्हणून व्हिडिओ टाकताय. आता आम्ही चाललो पुढे. झोपलाय तसा मी पण झोपतो आता. टाकी फुल करायला आम्ही थांबल्यावर 150 किलोमीटरचा होता फक्त. 150 असा होता. राहिले आमचा किती किलोमीटर राहिले? 540 किलोमीटर आणि 10 तासाचा रूट दाखवत आहे. आणि आता वाजल्यात 8. तर आता काहीतरी नाश्त्याला थांबणार होतो. काही संकट नाही. इकडे गोष्ट इकडे बघा, गाडी जवळ थांबल्यावर कसे गाडी मागले बघा आमची. कशी डेंजर मागले. आणि आता 2 मिनिटांनी बघा कशी धुवून काढतो. कधी खातो आम्ही परत पिसा खायत राहायच्या दिवसभर. नाश्ता केलाय आणि आम्ही आता निघलो. लागले आम्ही बघून उतरला पाहिजे. ॲक्सिडेंट झाला वाटतं पुढं. ॲक्सिडेंट झाला वाटतं पुढं फ्रेश होता थांबलं आम्ही. हा, ही निपाडमधनं बेल घेतलेला मी, पिंपळगावमधून महेश बेल. सुप्रसिद्धाची पुरकर बंधूंची बेल. ऐक टाकू मला. बापी माणसं तिकडे घेतली ना म्हणून इकडे पाडलं. मारू नको. पाऊस लागलेला आहे आम्हाला. पाऊस लागलेला आहे आम्हाला. खूप भारी वाटतोय. आमच्या पनवेल या ठिकाणी पूर आलेला आहे. पण आता आम्हाला शापूरला पाणी लागलेलं आहे. एवढा आम्ही घाटावर फिरलो पण आम्हाला पाऊस नाही लागला. एवढा आम्ही फिरलो उज्जैन अख्खा पण तिकडे पाऊस नाही. आम्हाला इकडे पाऊस लागलेला आहे. आलेलं आता जेवू वगैरे मस्त. जेवण बिवून झालेलं आमचं मस्त. आता आम्ही चाललो घरी. आमची आहे 2.5 तासाची रनिंग. जंगल ये मंगल कसा मस्त ना. आता पोखरला 3:30 वाजता आम्ही घरी आलेलो आहेत. आता बॅगी वगैरे आम्ही काढतो. आमच्या दादाला झोप आलेली आहे.